आणि इथे आम्ही जे आलेलो आहोत हे आम्ही तुम्हाला काही विकायला नाही आलेलो किंवा आमचं काय प्रॉडक्ट नाही आहे की हे आमचं काहीतरी ऑर्गॅनिक ही आहे आणि हे तुम्ही वापरा म्हणजे तुमची शेती चांगली होईल. हा शेतीचा मार्ग आहे, त्यांचे अनुभव सांगणार आहेत. तर SRT हा जो शब्द आहे, SRT सगुण रिजनरेटिव्ह टेक्निक, सगुणा हे आमच्या जागेचं नाव आहे, सगुणा बाग म्हणून. तिथं हे तंत्रज्ञान निर्माण झालं म्हणून त्याचं नाव सगुणा ठेवलेलं आहे. आणि रिजनरेटिव्ह म्हणजे ह्याच्यामध्ये पुनर्निर्मिती होते, जी आपल्या जमिनीचा ऱ्हास झालेला आहे. आणि तो ऱ्हास कशामुळे झालेला आहे तर नांगरणीच्या अत्याचारामुळे झालेला आहे. आज आपण प्रत्येक पिकात दर पिकामागे जमीन नांगरतो. आता पूर्वी लाकडी नांगर होते, आज लोखंडी नांगर आलेत. लाकडी नांगर काय करायचे, 6 इंच जमिनीच्या पोटात जायचे. आज लोखंडी नांगर किती खाली जातो, जवळजवळ 1.5 फूट. काही नांगर असे आहेत की 3-3 फूट. तुम्हाला पलटी नांगर माहितीच असेल. नंतर रोटावेटर आहे, तर त्या रोटावेटरला आम्ही रोटावेटर नाही म्हणत, आम्ही ठोकावेटर म्हणतो. तो जमिनीला ठोकून काढतो, म्हणजे त्याच्यासारखं वाईट मशीन कुठलं नाही आहे. आणि अशा ह्या मशिनरी, हेवी मशिनरी वापरून त्या जमिनीवरती आपण आघात केला. जेव्हा हा नांगर चालतो जमिनीमध्ये, तो वरची माती भुसभुशीत होते, पण जिथे नांगर घासतो ना त्याच्या खालची माती मात्र दडस होते. आता मगाशी महल्ले साहेबांनी इथे आमच्या त्या संत्र्याच्या बागेमध्ये दाखवलं की वरची त्या ह्यांनी रोटावेटरनी वरची माती भुसभुशीत केले, पण खाली एकदम म्हणजे कठीण असा एकदम ही झाला, खडकासारखा झाला आहे, दगडासारखं झाले किंवा सिमेंटसारखी ती माती झालेली आहे. म्हणजे वरची माती तेवढी नरम. मग अशा वेळेला पाऊस पडला त्या जमिनीमध्ये तर पाणी साठून राहत आहे, पाण्याचा निचराच होत नाही त्याच्यामध्ये, बरोबर की नाही. ह्या वर्षी तुम्हाला पाऊस माहिती असेल की कापसाची काय अवस्था झाली. शेतामधनं आपल्या भराभर पाणी निघून जायला पाहिजे, जमिनीच्या पोटात झिरपलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे एवढे 50-50 फूट एवढ्या खोल जमिनी असून सुद्धा पाणी का साठून राहतं शेतामध्ये, विचार करा. कारण त्या जमिनींची आपण नांगरणी करून सातत्याने त्याच्यावरती रोटावेटर मारतोय, पलटी नांगर मारतोय किंवा खोल नांगर मारतोय. त्याच्यामुळे आपण ती वरची माती मात्र भुसभुशीत केली, पण त्याच्या खालची माती जमीन जी आहे ती कडक केली. तर आपल्याला त्या गोष्टी आहेत त्या मोडायच्या आहेत. आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जमिनीच्या पोटात पाणी झिरपलं पाहिजे. त्यासाठी आपल्या शेतामध्ये गांडूळे यायला पाहिजेत. गांडूळ येण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की आपण आपल्या अगोदरच्या पिकाची मुळं जागेला ठेवून ती कुजवली पाहिजेत, किंवा तणं जी आहेत ती तणनाशकाने मारून जागेला मारली पाहिजेत, कुजली पाहिजेत. तेव्हा त्या पोकळ्या निर्माण होतील, ते खायला सूक्ष्मजीवाणू येतील, गांडुळे येतील आणि अशा प्रकारे ती जमिनीची एक कणरचना तयार होईल. मातीची कणरचना व्हायला पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की एका चाळणीमध्ये आपण अख्खे गहू घ्या आणि एका चाळणीमध्ये तुम्ही गव्हाचं पीठ करा आणि दोघांच्या वरनं पाणी ओता. काय होईल, पाणी कुठनं खाली जाईल, गावात. कुठल्या गावातनं, गव्हाच्या पिठातनं की अख्ख्या गावातनं, अख्ख्या गावात. अख्ख्या गावातनं. का, कारण त्याची कणरचना आहे. आज जमिनीमध्ये आपण आपल्या मातीची कणरचना तोडून त्याचं काय तयार केलंय, मग त्यातनं पाणी, त्याच्यावर जेव्हा पाणी आपण पाडतो तेव्हा काय होतं, वरच्यावर थपथपतं आणि वरून ते वाहायला लागतं आणि ते पीठ सुद्धा घेऊन वाहायला लागतं. म्हणजे मातीची धूप. आज मातीची धूप आपली एवढ्या मोठ्या प्रमाणात होते, दरवर्षी माती पाऊस पडला की वाहून जाते. प्रति एकरी आपण 8 ते 10 टन माती वाहून दवडतोय. किती, 8 ते 10 टन म्हणजे 8000 किलो. एवढी माती आपली वाहून चाललेली आहे दरवर्षी. ती थांबायला पाहिजे की नकोय. तर ही मातीची धूप होता कामा नये आणि पाणी जे आहे ते जमिनीच्या पोटात झिरपायला पाहिजे असेल तर मातीची गव्हासारखी कणरचना तयार व्हायला पाहिजे. आणि ती कणरचना केव्हा होईल तर त्या शेतामध्ये नांगरणी बंद होईल आणि प्रत्येक पिकाची आणि तणाची मुळं जागेला मरायला लागतील, कुजायला लागतील. त्याच वेळेला त्या मातीची कणरचनेमध्ये रूपांतरण होईल. जी परिस्थिती तुम्हाला जंगलामध्ये बघायला मिळते तशी परिस्थिती आपल्याला शेतामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की गांडूळ किंवा सूक्ष्मजीवाणू हे निसर्गातले सगळ्यात जास्त ताकदीचे आणि अतिशय मजबूत असे हे नांगर आहेत. त्या नांगराला डिझेलची गरज लागत नाही, त्या नांगराला कुठल्या मजुरीची गरज लागत नाही. तर अशा प्रकारचा हा निसर्गाचा जो नांगर आहे तो आपल्या शेतामध्ये 24 तास काम करायला पाहिजे. तर तो शेतामध्ये ऑटोमॅटिक यायला पाहिजे, नैसर्गिक यायला पाहिजे. बाहेरून गांडूळ खत आणून टाकलंय असं नाही, तो नैसर्गिकरित्या तिथं यायला पाहिजे. त्यासाठी आपण हे SRT तंत्रज्ञान समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता हे बघा, हे कापसाचं तुम्हाला एक उदाहरण देतो. हे आपले शेतकरी रामचंद्र पुंड इथे आहेत, आलेले आहेत.
त्यांचा कापूस बघा, SRTचा कापूस आणि पारंपरिक कापूस. बोंडांच्या ह्याच्यामध्ये त्याचा जो ही आहे पेटल आहे, त्या कळीमध्ये त्याचं ही जी आहे त्याची साईज वाढलेली आहे आणि अतिशय हिरवागार, त्याचं पान मोठं आहे. ह्याचं म्हणजे आपल्या कॉटनचं पान जर मोठं असेल तर प्रकाश संश्लेषण जास्त होईल, म्हणजे फोटोसिंथेसिस जास्त होईल आणि फोटोसिंथेसिस जास्त झालं की अन्नाची निर्मिती आहे ती जास्त चांगली होईल. त्यासाठी पान असं चांगलं मोठं असणं गरजेचं आहे आणि झाडाची हेल्थ, आरोग्य हे चांगलं असणं गरजेचं आहे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा मातीचं आरोग्य जेव्हा चांगलं असेल तेव्हा. तर ह्यांचं उत्पादन ते रामचंद्र पुंड नंतर मी त्यांना सांगणार आहे बोलायला ह्याविषयी, त्यांचं मार्गदर्शन करायला. त्यावेळेला ते सांगतीलच त्यांचं उत्पादन किती वाढलं आहे आणि त्यांची क्वालिटी कशी आलेली आहे. आणि आम्ही ज्या वेळेला हा जो कॉटनचं टेस्टिंग केलं, SRT कॉटन आणि ट्रॅडिशनल कॉटन, आणि भाटिया साहेबांनी आम्हाला मदत केली त्या टेस्टिंगसाठी, तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की आपलं बघा शॉर्ट फायबर्स जे आहेत ते आपल्या SRTच्या कॉटनमध्ये कमी आहेत. त्याची जी स्ट्रेंथ आहे ती जास्त चांगली आहे. त्याच्यानंतर त्याची जी काही RD व्हॅल्यू आहे ती चांगली आहे. आणखीन जी काय मॅच्युरिटी असेल, माईक हे असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पारंपरिक कापसापेक्षा अतिशय चांगल्या उत्तम दर्जाच्या बघायला मिळाल्या. म्हणजे आपल्याला प्रोडक्शनसोबत क्वालिटीसुद्धा फार महत्त्वाची आहे. नाही एवढाच होतो आहे, एवढाच झूम होतो आहे. तर ही आणि हे आपण इथे सर इथे केलं होतं कॉटन टेस्टिंग आपल्या मुंबईला, की इथे केलं होतं ह्या लॅब, इथे ह्याच लॅबमध्ये आपण हा कॉटन टेस्ट केला होता. तर त्याचा हा रिपोर्ट आहे. तर हे बघून घ्या तुम्ही, SRTचा कॉटनमध्ये त्याचं प्रोडक्शनसोबत त्याची क्वालिटीसुद्धा कॉम्प्रोमाइज होत नाही. क्वालिटीमध्ये सुद्धा अतिशय तो उत्तम येतो आहे. आणि असा क्वालिटीचा कॉटन आपण जर का आपल्या कंपनीला देऊ शकलो तर तुम्हाला आज आम्ही जे सकाळी पाहिलं इथलं सगळं विश्व केवढं मोठं आहे आणि काय इथले प्रॉब्लेम्स आहेत, तर हे सगळे अतिशय उत्तमरित्या साधू शकतो. ह्यासाठी आपल्याला ह्या भागामध्ये ह्याचे आता तुमच्याकडे जेवढी आता शेती असेल त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वर्षी तरी प्रयोग करायचे की तुम्ही अर्धा एकरमध्ये, 1 एकरमध्ये ह्या पद्धतीने कॉटन पिकून दाखवायचं आहे. किंवा आता पुढच्या हंगामात जेव्हा खरीप हंगाम येईल त्यावेळेला, त्यासाठी आमची ती जी टीम आहे ही सगळी तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्याविषयी आपण बोलूच. तर हा फोटो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की न नांगरता शेती कशी शक्य आहे. कारण आम्ही आमच्या वडिलांपासून जमीन नांगरत आलेलो आहोत आणि तुम्ही आज इथे आलाय आणि मी तर तुमच्यासमोर एक नौजवान आहे. तुम्ही तर सगळे शेतीतले दांडगे, अनुभव घेतलेले, बरेच पावसाळे पाहिलेले सगळे शेतकरी आहात. मी तर नवीन आहे, पण मी गेली 13 वर्ष मी सुद्धा शेतीमध्ये जन्मलेलो आहे आणि शेतीचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि गेली 13 वर्ष एक 75 वर्षाच्या एका ज्ञानी माणसासोबत काम करतो आहे. म्हणून मी तुमच्यासमोर एक ठामपणे हे बोलू शकतो आहे. कारण त्यांचा जो गेल्या 50 वर्षाचा अनुभव आहे तो मला गेल्या 12 वर्षात मिळालेला आहे. तर हे माझं भाग्य आहे की त्यांच्यासोबत मी काम केलं, चंद्रशेखर भडसाळांसोबत. तर हे बघा, ह्याच्यामध्ये हे कॉटनचं मूळ आहे, हे जागेला ठेवलेलं. त्याच्यानंतर मका घेतलं आहे, मक्याचं मूळ जागेला ठेवलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा कॉटन घेतलं पुढच्या हंगामामध्ये, त्याचं मूळ जागेला ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आपलं झेंडू घेतलेलं आहे. म्हणजे पिकांची फेरपालट केले. कापूस, मका, कापूस, नंतर झेंडू अशा वेगवेगळ्या पिकांची मुळं जागेला ठेवून ती जागेला कुजवलेत. हे त्याचं शेत आहे. ह्याच्यामध्ये बघा पुन्हा तुम्हाला दिसेल की हा इथे परत कॉटन आहे, मका आहे आणि मध्ये नवीन लावलेला कॉटनचं परत मूळ आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये परत झेंडू लावलेला आहे. हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला बघा की ही सगळी वेगवेगळ्या पिकांची मुळं जागेला कुजत राहतात. आणि ह्या कुजण्याच्या प्रक्रियेमधनं मातीची सुपीकता एवढी चांगली, पानं अशी लगेच तोडून टाकू शकतो. कारण पानं सेल्युलोजपासून बनलेली आहेत, त्यांचं विघटन लवकर होतं. आणि मूळ जे आहे ते लिग्निनपासून बनलेले आहेत, ते जास्त मजबूत आहेत, त्यांचं विघटन हळूहळू होतं. आणि हे जर का आपण जागेला हळूहळू कुजत ठेवले, पहिल्या पिकाची मुळं दुसऱ्या पिकाला, दुसऱ्या पिकाची मुळं तिसऱ्या पिकाला, तिसऱ्या पिकाची चौथ्याला, असं ते खाद्य स्वरूप ही जी सायकल सुरू राहिली की माती अतिशय उत्तमरित्या सुपीक होते. आणि ही सुपीकता आपल्याला आणायची शेतामध्ये. आणि याच्यासाठी खर्च नाही आहे. हे आणायला बाजारातनं विकत आणायला लागतं का? हे जागेलाच ठेवायचं आहे, कापायचं आणि जागेलाच ठेवायचं आहे. तर एवढं सोपं आहे. म्हणजे ह्याच्यात मेहनत नाही आहे, डोक्याला टेन्शन नाही आहे आणि सोपेपणा फार आहे याच्यामध्ये. पुढे जाऊया आपण ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आलेला हा झेंडू बघा, अतिशय उत्तम झेंडू.
प्रत्येक पिकाचं जे मी तुम्हाला ही सगळी स्टोरी सांगितली त्या एका पिकाची, की अगोदर कॉटन, मग मका, मग पुन्हा कॉटन, मग झेंडू, आणि झेंडू हा असा अतिशय उत्तमरित्या पिकलेला आहे. म्हणजे असा झेंडू पिकवायला पॉली हाऊसची गरज लागते किंवा शेडनेटची गरज लागते. तो ओपन फील्डमध्ये, उघड्या जमिनीमध्ये रोगरहित, अतिशय तजेलदार, फ्रेश असा हा झेंडू जो आहे. आणि कुठलंही पीक घ्या, ते पिकाची जी काय क्वालिटी आहे ती सुधारते, त्याचं आयुष्य वाढतं, त्याचं आयुष्य पूर्णपणे म्हणजे पूर्ण होतं. काही वेळेला काय होतं की त्याला शेवटचं पाणी मिळालं नाही म्हणून तो तूर असेल तर त्या तुरीतले दाणे जे आहेत ते पूर्णपणे भरत नाहीत. तसं ह्याच्यामध्ये ते पूर्ण भरतात. कापसाचं थर्ड पिकिंगसुद्धा पहिल्या पिकिंगसारखं वाटतं. म्हणजे तिसरी वेचणीसुद्धा पहिल्या वेचणीसारखीच एवढी चांगली मजबूत वाटते. तर हे सगळे वेगवेगळे बदल जे आहेत त्याच्यामध्ये ते दिसून येतात ना. की नांगरणी फार आपल्याला नुकसानकारक ठरते. बघा, नांगरणीविषयी आजपर्यंत आपल्याला कुणी सांगितलेलं नाही आहे. सगळ्यांनी सांगितलं की नांगरणीचे किती मोठे फायदे आहेत, पण हे तंत्रज्ञान असं सांगतं की नांगरणीमुळे आपलं फार मोठं नुकसान होतं. टिलेज जो है ना, वो सबसे ज़्यादा किसान का एनिमी नंबर 1 है. टिलेज, प्लोईंग, जुताई करणं, म्हणजे जमीन नांगरणी करून करून आपण बघा प्रत्येक पिकासाठी जमीन नांगरणी करतो. पीक काढल्यावरती, पीक उभं असताना सुद्धा आपण मध्ये मध्ये कोळपणी करत असतो, बरोबर, किंवा खुरपणी करत असतो. आणि पीक काढल्यानंतर पुन्हा जमीन आपण तापट ठेवतो. ह्या तापट ठेवल्यामुळे जमिनीत असलेले जे काय सूक्ष्म जीवाणू आहेत हे सगळे मरून जातात. त्या जमिनीत असलेले जे काय गांडुळांची घरं आहेत, त्यांची जी काय पिल्लं आहेत, ही सगळी एक्सपोज होतात, म्हणजे उघडी पडतात. आणि भर उन्हात तापली की सगळं त्यातली जी काही जीवाणूसृष्टी आहे ती सगळी मरून जाते. जसं आपलं हे शरीर आहे आणि हे आपलं पोट आहे, ह्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत. ज्या वेळेला आपण भात खातो, आपल्या हाताने आपण उचलतो घास, तोंडात टाकतो, तोंडातनं पोटात जातं, पण पोटात गेल्यावर ते भातातनं कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदकं काढायचं काम कोण करतं? तर त्या पोटात असलेले सूक्ष्म जीवाणू करत असतात. किंवा आपण पालेभाज्या खातो, त्या पालेभाज्यातनं आपल्या पोटात गेल्यानंतर त्यातले विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व काढायचं काम कोण करतं? तर ते सूक्ष्म जीवाणू करत असतात. त्याच्यामुळे सूक्ष्म जीवाणूंचं महत्त्व फार आहे. ज्यावेळेला आपण जमीन नांगरतो तेव्हा जमिनीत असलेले सूक्ष्म जीवाणू हे बाहेर उघडे पडतात, उन्हात तापतात आणि ते मरून जातात. जसं की आपलं पोट फाडलं की काय होईल? आपण मरू. तसंच जमिनीवरती आपण नांगरणीचे हे सातत्याने अत्याचार करतोय. हे अत्याचार आपण करणं थांबवलं पाहिजे, जे गेले 12 वर्षात आम्ही केलेलं नाही आहेत. गेले 12 वर्ष आम्ही जमीन नांगरली नाही, त्याच्यामुळे आमच्या जमिनीवर आम्ही नांगरणीचे अत्याचार केले नाहीत. आणि सूक्ष्म जीवाणूंची संख्या इतकी वाढलेली आहे. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतात ना, शेतकऱ्यांना, की बाजारातनं जाऊन ते ह्याचं बायो फर्टिलायझरचं पाकिट आणा आणि शेतात टाका. ते का सांगतात? कारण आपण टाकणारं खत हे पिकाला कसं मिळतं? आपण खत टाकलं शेतामध्ये असं की ते लगेच वनस्पती शोषून नाही घेत. त्या खतावरती सूक्ष्मजीवांना काम करायला लागतं आणि वनस्पतीला ज्या स्वरूपात खायचं आहे त्या स्वरूपात त्याचं रूपांतरण करायला लागतं. तेव्हाच त्या वनस्पतीची वाढ होते. आज म्हणून आपण शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी सारखे खतं मारतो. त्या शेतकऱ्याला सारखी खतं मारायची वेळ का येते? कारण त्याचं टाकलेलं खत वनस्पतीला लागू होत नाही. ते का लागू होत नाही? कारण तिथे सूक्ष्म जीवाणू नाही आहेत. सूक्ष्म जीवाणू आपण नांगरणीने, कोळपणीने, ह्या सगळ्या खुरपणीने सगळं मारून टाकतो. तर इथे बघा, ही ज्या वेळेला आम्ही नांगरणी बंद केली तेव्हा माती आमची अतिशय सुंदर झाली, सुपीक झाली. तर अशी सुपीक माती आज आपल्या शेतामध्ये आहे का? हा पहिला प्रश्न आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. म्हणजे तुम्ही शेतात जेव्हा जाता तेव्हा तुमची शेतातनं ढेकळं बाहेर निघतात की मऊ माती बाहेर निघते? हे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुमच्या शेतामध्ये गांडूळ आहेत का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुमची जमीन हातात घेतल्यावरती तिला सुगंध येतो का पहिल्या पावसासारखा? हा प्रश्न तुम्हाला पहिला विचारा. आणि हे जर होत नसेल तर ह्याला कारणीभूत काय आहे? ह्याचं मार्ग, हा प्रश्न जो आहे ह्याचं उत्तर आम्हाला सापडलेलं आहे. आणि ते उत्तर म्हणजे SRT आहे. आणि ह्या सगळ्याला कारण एकच आहे. हे सगळं आपली जी आज शेतीची दुर्दशा झालेली आहे त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल ती म्हणजे नांगरणी. तर ती नांगरणी थांबली पाहिजे. नांगरणी थांबली तर ही अशी माती तयार होते. ही माती म्हणजे हेल्दी सॉईल आहे. ही मातीमध्ये ही जिवंत माती आहे. माती म्हणजे काय नुसतंच पीक काढायचं साधन नाही आहे.
ती माती खरोखर जिवंत आहे, त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत आणि तिची एक वेगळी परिसंस्था आहे, म्हणजे इकोसिस्टीम आहे आणि ती सतत चालू राहायला पाहिजे. आपण नांगरणी जेव्हा डिस्टर्ब करतो त्यावेळेला आपल्याला अशी माती दिसत नाही. जेव्हा आपण हातामध्ये माती घेतो आणि असे डोळे बंद केले तर आपल्याला काय वाटलं पाहिजे, ती माती हलकी वाटली पाहिजे. तिची जी बल्क डेन्सिटी आहे ती बल्क डेन्सिटी कमी व्हायला पाहिजे. ह्या काय ह्यातल्या शास्त्रीय गोष्टी आहेत, ह्याच्यात आपण फार खोलात जाणार नाही आहोत, कारण आपल्याला शेतकऱ्याला काय पाहिजे की आपल्याला आपलं चांगलं उत्पादन आलं पाहिजे, आपल्याला रोगरहित आपलं उत्पादन आलं पाहिजे आणि आपल्याला वाढीव उत्पादन मिळालं पाहिजे, त्याची क्वालिटी अतिशय उत्तम असली पाहिजे. आणि ही येण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट मदत करू शकते, ती म्हणजे हेल्दी सॉईल, ते म्हणजे सुपीक जमीन. तर सुपीक जमीन करायचं तंत्रज्ञान म्हणजे हे SRT आहेत. हे बघा, ह्या शेतामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तिथे हे काय दिसत आहेत, मुळी आहे आणि मुळांमध्ये काय आहे, हे जरा झूम, हे गांडूळ दिसत आहेत. असे गांडूळ तुम्हाला तुमच्या शेतात दिसतात का नैसर्गिक? ये अर्थवर्म्स है, अर्थवर्म्स है. ये देखिए सर, ये जो है ना, ये अर्थवर्म्स है. हाँ, और सर हम क्या करते हैं कि हम ज़मीन को जोतते नहीं और हर एक फसल का जो जड़ है वो मिट्टी में रखते हैं, वो सड़ने के लिए, डिकम्पोज होने के लिए, क्योंकि अर्थवर्म्स तभी आएंगे जब उनका खाना वहाँ पर रहेगा. जैसे अगर यहाँ पर मैं शक्कर डालूँगा या फिर गुड़ डालूँगा तो चींटियाँ आ जाएंगी. वैसे ही खेत में हम अर्थवर्म का खाना रखते हैं क्या, तभी अर्थवर्म ऑटोमेटिकली आएंगे. तो अर्थवर्म का खाना क्या है, हर फसल का जड़ रखना चाहिए. जैसे हम धान का जड़ यहाँ पे रखा है, वैसे यहाँ पर कॉटन का जड़ चाहिए, उसके बाद तुअर का जड़ चाहिए, सोयाबीन का जड़ चाहिए, चने का जड़ चाहिए. तो हर एक फसल का जड़, और जड़ ही क्यों चाहिए, क्योंकि जड़ जो बना हुआ है, जो मूली जो बनी हुई है वो लिग्निन से बनी हुई है, और लिग्निन जो है वो ऑर्गेनिक कार्बन का स्ट्रॉन्ग मॉलिक्यूल है. जैसे कि जमीन के ऊपर का जो हिस्सा है वो सेल्युलोज से बना होता है, म्हणजे ही पानं जी आहेत किंवा खोडं आहेत ह्याच्यापासून तयार होणारं जे खत आहे ते अतिशय कमजोर आहे, आणि जास्त चांगल्या दर्जाचं खत हे जमिनीच्या खाली आहे आणि ती मूळ आहे. पण शेतकरी काय करतात, ते मूळ उपटतात आणि बाहेर शेताच्या टाकतात जाळण्यासाठी, किंवा काही आता शेतकरी त्याचं कुट्टी पण करतात. पण जमिनीत जागेलाच मूळ कुजणं फार महत्त्वाचं आहे, आणि ही कुजण्याची प्रक्रिया थेट जागेलाच होणं फार गरजेचं आहे. ती शेताच्या बाहेर नको व्हायला. आज आपण शेणखत वापरतो किंवा कंपोस्ट खत वापरतो, हे तयार कुठे होतं, शेतात तयार होत नाही, ते शेताच्या बाहेर तयार होतं. म्हणजे डिकम्पोजिशनची प्रोसेस किंवा कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती शेताच्या बाहेर तयार होते. मग शेतात जर का ती तयार व्हायला पाहिजे असेल तर तिथे आपल्याला हा मटेरियल, त्याचा जो सोर्स आहे, त्याचा जो स्रोत आहे, त्याचा जो सेंद्रिय पदार्थ आहे तो आपण जागेला ठेवणं फार गरजेचं आहे. कारण तेव्हाच तिथे सूक्ष्मजीवाणू आपोआप तयार होतील, तेव्हाच तिथे गांडूळे येतील, तेव्हाच तिथे ही बुरशा येतील, तेव्हा ही सगळी सूक्ष्म जीवाणूसृष्टी येईल. आणि ही आली की तुम्हाला रासायनिक खत कमी लागतं, कारण हे नैसर्गिकरित्या तुमचं खत तयार करतात. तुम्हाला लागणारं नत्र म्हणजे नायट्रोजन, स्फुरद, पालाश, NPK, तुमची सगळी ही जागेला तयार करण्यासाठी गांडुळांचं फार महत्त्व आहे. आपण म्हणतो ना, गांडूळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र. तो मित्र का आहे शेतकऱ्याचा, कारण तो जमीन आपल्याला नांगरणी करून देतोय. निसर्गाचा सगळ्यात जर का चांगल्या दर्जाचा नांगर कोण असेल तर तो गांडूळ आहे. त्याला डिझेल लागत नाही, तो फुकटाच जमिनी नांगरणी करून देतो आणि तो आपली जमीन 24 तास नांगरत राहतो. असा आपला जर नांगर आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या शेतात आणता आला तर किती मोठी चांगली गोष्ट आहे. ट्रॅक्टरवरती होणारा खर्च किंवा डिझेलवर होणारा खर्च ह्या सगळ्यात कपात होऊ शकते, आणि हे सगळं काम हे नैसर्गिकरित्या गांडूळ आपल्याला शेतामध्ये करून देतात. तर हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कोळी दिसतात का, स्पायडर्स दिसतात का, पक्षी दिसतात का, फुलपाखरं दिसतात का, किंवा वेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी दिसतात का, कारण ह्या सगळ्यांचा फार महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे फुलपाखरं आपल्या पिकाचं उत्पादन वाढवण्यामध्ये मदत करतात, किंवा पक्षी जे काही किडी आहेत
ते खाण्यासाठी मदत करतात आपल्या पिकाचं संरक्षण हे नैसर्गिकरित्या होतं. म्हणजे आपल्याला विषारी कीटकनाशकं फवारायला लागत नाही. आपलं पीक हे रोगरहित येतं. याच्यासाठी ह्या गोष्टी आपल्या शेतावरती येणं महत्त्वाचं आहे. त्या सगळ्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपल्याला नांगरणी थांबवायला पाहिजे. नांगरणी थांबली की तिथून त्याची फूड चेन सुरू होते, त्याची अन्नसाखळी तिथे सुरू होते नांगरणी थांबल्यापासनं. आणि म्हणून मी सांगतोय की हा फार महत्त्वाचा विषय आहे. आजपर्यंत आपल्याला फक्त नांगरणी करा म्हणजे 1970-76 पासून जे शिकवलं आहे नांगरणी करा उभी आडवी, ते आजही शिकवत आहेत. त्याच्यामध्ये बदल नाही झालेला. न नांगरता आपल्याला शेती करता येते का? तर नक्की करता येते. आणि तुम्हीच विचार करा ना, तुमच्या डोळ्यासमोर एक चांगलं जंगल आणा. त्या जंगलात कोण जातो जमीन नांगरायला? त्या जंगलात कोण जातो पाणी द्यायला? त्या जंगलात कोण जातो खतं द्यायला? त्या जंगलात कोण जातो फवारण्या करायला? पण तिथं जर अशी भली मोठी झाडं वाढतात, त्या झाडांचं खोड एवढं मोठं असतं, आणि तिथे तुम्ही गेलात त्या जंगलामध्ये की तिथली तुम्ही माती जेव्हा हातात घेता त्या मातीला चांगला सुगंध येतो. तिथे तुम्हाला गांडूळ मिळतात. ज्यांना कोणाला मासे पकडायची हौस आहे ते गांडूळ शोधायला कुठे जातात? एखाद्या जंगलात जातात. तर हे जंगलासारखं परिस्थिती किंवा ही जी मातीची हेल्थ आहे ती आपल्या शेतात होणं फार गरजेचं आहे. आज सगळ्यात जास्त जर का आपल्याला फोकस करायचा असेल आपल्याला, तर आपल्या जमिनीच्या आरोग्यावरती आपल्याला फोकस करायला पाहिजे. त्यासाठी जेव्हा जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की वनस्पतीचं आरोग्य चांगलं राहणार आहे, प्राण्यांचं, पक्ष्यांचं आणि माणसाचं आरोग्य तेव्हाच चांगलं राहणार आहे. त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. ही डेफिनेशनमध्ये नको जायला आपण, पण मी तुम्हाला सत्य काय आणि कल्पना काय याच्याविषयी तुम्हाला सांगतो की मिथ वर्सेस फॅक्ट. आज सगळे सांगतात की आपल्या जमिनी खराब का झाल्या, याचं कारण काय? केमिकल. पण शेतकरी केमिकल का वापरतो? कारण त्याची पीक डिमांड करतं. त्याच्या खिशात काय भरपूर पैसे नाहीत की तो बाजारात गेला आणि खतं विकत आणली भरपूर आणि कीटकनाशकं विकत आणली आणि शेतात टाकली. पण तो मजबूर झालेला आहे. तो का मजबूर झालेला आहे? कारण त्याचं पीक सांगतं अरे मला खत दे, कारण त्याचं पीक सांगते माझ्यावरती आता फवारण्या कर. बरोबर? आपल्या शेतकऱ्यांना असं वाटतं का की भरपूर खतं आणून शेतात टाकावे म्हणून? पण आपलं पीक सांगतं ना आपल्याला की मला आता भरपूर खताची मागणी आहे, मला आता कीटकनाशक, आता माझ्यावरती रोगराई आली, मग आता हे फवारणी औषध घेऊन ये. तर हे शेतकऱ्याची चॉईस नाही आहे की जास्त खतं वापरणं किंवा कीटकनाशक, पण तो मजबूर झालेला आहे. तो मजबूर का झालेला आहे? कारण त्याच्या मागे नांगरणी आहे. नांगरणी करून आपण जमीन नांगरली, ती बघा उन्हात तापत ठेवलेली आहे, सगळी तिथली सूक्ष्म जीवाणू सृष्टी आपण नष्ट केली, आणि म्हणून शेतकऱ्याला जास्तीची खतं वापरायला लागतात, जास्तीची कीटकनाशकं वापरायला लागतात, जी SRTमध्ये वापरावी लागत नाहीत. सो अशा पद्धतीने आपल्याला जाता येणं शक्य आहे. आणि हा बघा, हे त्याचं महत्त्वाचं एक आणखीन हा फोटो आहे की एका फोटोमध्ये बघा, जमीन नांगरलेली आहे, त्या जमिनीतलं असलेलं पाणी सगळं हवेत गेलं म्हणजे H2O, आणि त्या जमिनीतला असलेला जो कार्बन आहे तो कार्बनसुद्धा सगळा हवेत गेला. पण जिथे जमीन नांगरत नाही आपण, तिथली माती जी आहे ती कवर राहते, अगोदरच्या पिकाचे अवशेष तिथे राहतात, म्हणजे रेसिड्यू तिथे राहतात, आणि तिथे कार्बन हवेतलं सेव्ह होतं आणि पाणीसुद्धा जे आहे ते जमिनीमध्ये साठवून राहतं. हे फार महत्त्वाचं आहे. ह्या पद्धतीला आम्ही डिजनरेटिव्ह म्हणतो आणि त्या शेतीला आम्ही रिजनरेटिव्ह म्हणतो. तर रिजनरेटिव्हचा मराठीत अर्थ आहे की पुनर्निर्मिती. म्हणजे आपल्या शेतातनं निघून जे गेलेलं आहे ते पुन्हा निर्माण करण्याचं तंत्र म्हणजे रिजनरेटिव्ह, रिजनरेट, पुनर्निर्मिती. तर पुनर्निर्मिती इथे होते जेव्हा आपण आपल्या पिकांची मुळं जागेला ठेवतो. ते त्या जमिनीचं खाद्य आहे, ते तिथल्या सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य आहे. आणि हे एवढा आपण ह्या गोष्टी आपण करतो का? आपण आपल्या पिकांची मुळं जागेला ठेवतो का? हा प्रश्न तुम्ही विचारा. ज्या वेळेला आपण हे ठेवणार आहोत त्यावेळेला आपलं पाणी वाचणार आहे, आपल्या जमिनीमध्ये आपलं सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. कसं आहे की बघा, ही सेंद्रिय कर्ब म्हणजे काय तुम्हाला मी थोडक्यात आणखीन सांगतो विस्तारात, की ही सगळी पृथ्वी आहे ना, ह्या पृथ्वीमध्ये कर्ब जो आहे कार्बन हा सगळीकडे भरलेला आहे. कार्बन हवेमध्ये आहे, तो कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात आहे, CO2. तो वनस्पतीमध्ये आहे कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये, आणि जमिनीमध्ये आहे तो कोळशाच्या स्वरूपात किंवा ह्युमसच्या स्वरूपामध्ये. सो जिकडे तिकडे हा कार्बन भरलेला आहे. म्हणून आपल्याला जेव्हा डायनासोर सापडतात तर त्याचं आपण जेव्हा वय काढतो तेव्हा त्यातला कार्बन मोजतात, C14 मोजतात. कार्बन 14 म्हणजे त्याला कार्बन डेटिंग म्हणतात.
तर हा कार्बन आज जमिनीतला कमी झाला आहे आणि हवेत जास्त झालेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कंपन्यांमधनं धूर निघतो, सगळा कार्बन हवेमध्ये जातो आणि त्याच्यामुळे मग ग्लोबल वॉर्मिंग होते, क्लायमेट चेंज होतोय आणि हवामानात बदल झाला की अति पाऊस होतो, कधी दुष्काळ पडतो, कधी गारा पडतात, कधी धुकं जास्त पडतं आणि अशामध्ये आपल्या पिकांना परत सामोरं जायला लागतं. तर हा कार्बन, हा जो क्लायमेट चेंज झालेला आहे किंवा हा ग्लोबल वॉर्मिंग झालेला आहे, हे जर कमी करायचं असेल तर हवेतला कार्बन जमिनीमध्ये गेला पाहिजे. तो जमिनीत कसा जाईल? त्याला कुठलं मशीन आहे का ते कार्बन पकडून जमिनीत टाकण्याचं? त्याला मशीन नाही आहे. पण निसर्गाने ती निर्मिती केलेली आहे की वनस्पती हवेतनं काय घेतात? कार्बन डायऑक्साईड घेतात आणि बाहेर काय सोडतात? तर ऑक्सिजन सोडतात. तर ज्या वेळेला ती वनस्पती हवेतनं कार्बन घेते आणि शरीरात तिचे साठवते, त्या जेवढा कार्बन ती घेईल त्यातला 40% कार्बन ती जमिनीत सोडून देते तिथल्या तिच्या सूक्ष्मजीवाणूसृष्टी वाढण्यासाठी. आणि ज्या वेळेला ती वनस्पती मरते, कुजते, त्यातनं तो परत कार्बन जो आहे तिथे तो डिपॉझिट होतो आणि त्याच्यापासून ह्युमस तयार होतं. अशा प्रकारे हा कार्बन आहे तो जमिनीमध्ये स्थिर करतो. ही वनस्पती करते निसर्गिकरित्या. पण ही जमीन आपण पुन्हा नांगरली तर तो कार्बन पुन्हा एक्सपोज होतो, तो हवेतल्या ऑक्सिजनशी मिळतो आणि त्याचा पुन्हा कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणून ॲग्रिकल्चरसुद्धा या ग्लोबल वॉर्मिंगला, जागतिक तापमान वाढीला आणि हवामान बदलाला 30% कारणीभूत आहे. म्हणजे कंपन्यांमधनं धूर निघतो तर निघतोच, पण ह्या शेतीमधनं सुद्धा कार्बन हवेत चाललेला आहे. आणि हा कार्बन जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम हे फक्त शेतकरी, शेती, वन आणि ही जंगलं हेच करू शकत आहेत. तर आपल्याला त्या पद्धतीने जायचं आहे. आता आपला मुख्य जो विषय आहे तो कॉटनचा आहे, कापूस. आज तुम्हाला माहिती आहे की कापसामध्ये हे सगळे जे मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलं की बोंडअळीचा प्रॉब्लेम, उत्पादन आज एकरी 6 क्विंटल म्हणजे भरपूर झालं पारंपरिक शेतकऱ्याला. कुठे 4 क्विंटल मिळतं आहे, 5 क्विंटल मिळतं आहे. बरोबर, अशीच परिस्थिती आहे ना सगळ्यांची तुमची कपाशीची. आणि ह्याला आपल्याला मजूर भरपूर लागतात, खर्च भरपूर लागतो. अशा सगळ्यामध्ये म्हणून ह्याच्यामध्ये हे जे कापसाचं जे प्रमाण आहे ते आता हळूहळू शेतकरी कमी करायला लागला आहे. कापसाच्या ऐवजी तुरीकडे वळला आहे किंवा सोयाबीनकडे वळलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग कंपनीला तेवढा सप्लाय होत नाही, मग कंपनीला बाहेरनं एक्सपोर्ट करावा लागतो आहे. तर हे सगळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. आज जर का आपल्याला आपल्या कंपनीला चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा जर का आपल्याला कापूस द्यायचा असेल तर आपली जमीन सुपीक करणं फार गरजेचं आहे. त्या जमिनीच्या हेल्थवरती आता हे बघा, हा SRTचा कॉटन आहे आणि हा पारंपरिक कॉटन आहे. त्याला फळफांद्या कमी आहेत, इकडे फळफांद्या जास्त आहेत. ह्यांनी खतं जास्त वापरलेली आहेत, त्यांनी खतं 2दाच वापरले आहेत. त्यांनी 6 बॅग खत वापरले, त्यांनी 2 बॅग खत वापरलेलं आहे. ह्याचं उत्पादन 6 क्विंटल आहे आणि ह्याचं 8. पहिल्या वर्षी जेव्हा शेतकरी कापूस लावतो त्यावेळेला त्याचं उत्पादन जे आहे ते 6 क्विंटलवरनं डायरेक्ट 8 क्विंटल 9 क्विंटलपर्यंत जातं. आणि आता जेवढे वर्ष जमीन तुम्ही नांगरणार नाही तसं तसं तुमचं उत्पादन हे हळूहळू वाढत जाणार आहे. एकरी आता इथे शेतकरी आहेत जे 15 क्विंटल काढणारे शेतकरी तर उमेश पोदरे बसलेले आहेत. रावसाहेबांचं आता ॲव्हरेज उत्पादन 10 क्विंटल आहे. ते रामचंद्र पुंड 10 क्विंटल आता प्रति एकरी उत्पादन काढतायत ह्याचं. आणि ते पण क्वालिटीसुद्धा अतिशय उत्तम आहे, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच. हे बघा, अशा प्रकारे असा तो हिरवा कंच ही दिसतोय. आणि त्याच्यामधलं जे तण आहे ते तणांचं नियोजन आपण तणनाशकाच्या सहाय्याने करतो. जी तणं आहेत, गवतं आहेत, वीड्स आहेत, त्या वीड्सला आपण घाबरत नाही, त्याला आपण उपटून बाहेर काढत नाही. ते वीड्स देवाने आपल्याला दिलेली एक मोठी देणगी आहे. आम्ही असं पूर्वी असं म्हणायचं की तण खाई धन, आम्ही असं उलटं म्हणतोय तण देई धन. की तणांमध्ये संपत्ती आहे, वेल्थ आहे, वीड्समध्येच वेल्थ आहे. ती वीड्स वाढवायची आणि वीड्स जागेला तणनाशकाने मारायची आणि कुजवायची. तो ऑर्गॅनिक मॅटर आहे, तो सेंद्रिय पदार्थ आहे. ते जर का जागेला मारलं, कुजवलं की तिथे 15 दिवसात लाखो गांडूळं तयार होतात. जे आपल्याला सर आपल्या संत्र्याच्या बागेमध्ये करायचं इथल्या. आज संत्र्याच्या बागेमध्ये आपली इकडे बाग जी आहे तिथे आपण जमीन नांगरून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये काय आले, तिथले सूक्ष्मजीवाणू आता सगळे मरून गेले, तिथले गांडूळ सगळे आता मरून गेले. तिथे जर का आपण गवतं वाढवली आणि गवतं जर का मारली, कुजवली तर त्या मुळांची जाळी तयार होते आणि तिथली माती जी आहे ते धरून ठेवते. आणि त्याच्यामध्ये जे काय पाणी साठेल ते पाणी सगळं जागेला जिरणार आहे, मुरणार आहे आणि आपल्या तिथल्या भागातला जो ही आहे पाणी साठा जो आहे तो वाढणार आहे.